मॅडम याआधी सुद्धा तुम्ही नगरसेविका होता, 2 टर्म तुम्ही नगरसेविका होता, त्या अनुभवाबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. 2 टर्मचे म्हणजे पहिल्याच टर्मच्या वेळेस म्हणजे मला काही जास्त अनुभव नव्हता त्याच्यामध्ये. पण योगायोगी म्हणजे माझा प्रवेश त्याच्यामध्ये झाला. पण अनुभव असा होता की सगळं मला नव्याने शिकण्यासारखंच होतं. मी एक साधी म्हणजे गृहिणी होते. मला कधी घराच्या बाहेर जाण्याचं म्हणजे माहीत नव्हतं. पण योगायोग आल्याच्या नंतर सर्व काही मला शिकण्यासारखं भेटलं ह्याच्यामध्ये. हो, पण 2 वेळा नगरसेविका हो. आणि त्याआधी तुम्ही काय करत होतात किंवा तुमची थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगा. जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही असं पूर्ण सगळं हसत खेळत एका विचाराने आम्ही असं असतो. म्हणजे माझ्या सासरी पण म्हणजे असं काही आमची फॅमिली म्हणजे एकदम अशी सुशिक्षित वगैरे असं नव्हतं. आणि परिस्थिती कोणाची सर्वसामान्य असं घर आमचं होतं. म्हणजे कष्ट करून खाणारेच होते आमचे सगळे. आमचे सासरे हमालीमध्ये, आमचे आजो सासरे हमालीमध्येच काम करायचे, आमचे सासरे हमालीमध्येच काम करायचे. आणि आमचे साहेब वगैरे कष्ट करूनच आमचे कुटुंब आमचं वरती आलेले. आणि माझ्या माहेरी म्हटलं तरी माझे वडील घोंगडी विणायचं काम करायचे. ओके. ज्याच्यातून आमचं कुटुंब पुढे आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आज परिस्थितीची जाण आहे आणि तुम्हाला पण या गोष्टी माहिती आहे की हो. समाजाला काय पाहिजे काय किंवा पाहिजे. जेव्हा आपल्याकडे काही लोक येतात काही अडचणी घेऊन, तुम्हाला माहिती आहे की त्या अडचणी जेन्युइन आहे आणि आपण त्या पूर्ण केल्याच पाहिजे. हो. आता तुम्ही एक महिला आहात आणि महिलांचे खूप जास्त प्रश्न आहे. लहान मुलींवर अत्याचार होतात किंवा महिलांवर होतात. तर ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं किंवा काय केलं पाहिजे एक महिला म्हणून? खरं म्हणलं तर एक महिला म्हणून आहे ना, मी आजपर्यंत म्हणजे बऱ्याचशा महिलांना सांगत आलेली, की आज आपलं कुटुंब आपण मुलांना घरामध्ये संस्कार करत गेलं ना, की आज मुलांना सांगण्यात गेलं पाहिजे की आपण एक आपली बहिणीप्रमाणे आपण जर बहिणीला जर घरात वागणूक व्यवस्थित देत असेल, तर बाहेर पण आपली मुलगी कोणाची तरी मुलगी असेल ती आपली बहीणच आहे. महिलांना एकतर आपण काही रोजगार दिला पाहिजे. हो, दिलाच मग पाहिजे. त्या बाबतीत आम्हाला काही सांगाल? महिलांना रोजगार दिलाच पाहिजे. आता सध्या म्हणजे आम्ही सुजयदादांच्या मार्फत काही मशिनरी वगैरे आम्ही बरेचसे वाटप केलेले. बचत गटाचे महिला असतील त्यांनाही म्हणजे शेवया वगैरे कुरडया वगैरे करण्याचे, गिरणी असेल, इस्त्री करण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये काहीतरी व्यवसाय चालू करतील महिला. किराणा थोडासा वगैरे काहीतरी तात्पुरतं आपलं त्याच्यामध्ये त्यांचं घर चालू थोडंसं व्यवस्थित सुरळीत चालण्यापुरतं तरी काहीतरी महिला करतात त्याच्यामध्ये. आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय हो. आणि तुम्ही केलेत पण याआधी. हो. आणि कुठल्या पण प्रभागामध्ये महिलांच्या अशा कुठल्या समस्या असतात बरं? महिला म्हटले का समस्या सुटतच नाही. महिला जोपर्यंत आहे शरीराने तोपर्यंत महिलांच्या समस्या कायम असतातच आहे कुठल्या ना कुठल्या. त्या सोडवण्याच्या महिला बऱ्याचशा येतात. काहींच्या मुलांच्या समस्या असतात, काही कौटुंबिक समस्या असतात, काही रस्त्याच्या समस्या, काहींच्या पाण्याच्या समस्या असतात, अनेक अशा समस्या असतात. त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. 2018 नंतर तुम्ही नगरसेविका नव्हता. त्यानंतरचा कोविडचा काळ झाला. त्यानंतर तरी सुद्धा तुम्ही काम चालू ठेवलं. म्हणजे हो. तुमच्याबद्दल एक वाखाणण्यासारखी एक गोष्ट अशी आहे मॅडम, की जेव्हा मी रिसर्च केला, जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला कळालं की एका वेळेनंतर 2 वेळा नगरसेविका राहिल्यानंतर तुमचं पद गेलं तरी सुद्धा तुम्ही काम करत राहिलात. त्याच काळामध्ये कोविड आला, त्याच काळामध्ये इलेक्शन पण पुढे ढकलले गेले तरी सुद्धा तुम्ही सातत्याने तुमचं काम चालू ठेवलं. आणि सगळ्यात जो पहिला काळ होता तुमचा म्हणजे एकदम 2003चा आपण पाहूयात किंवा 8चा पाहूयात, तेव्हा तुम्ही आंदोलनं खूप करत होतात. हो. त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. त्यावेळेस परिस्थिती ह्या वार्डामध्ये त्यावेळेस माझा 3 नंबर वार्ड होता. ओके. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की सर्व नव्याने डेव्हलप होतं. याच्यामध्ये काहीच नव्हतं. आम्हाला सुरुवात करावी लागली. आम्ही ज्यावेळेस नगरसेवक पदावरती आलो ना, रस्ते नव्हते ह्या परिसरामध्ये, लाईट नव्हत्या, घंटागाडी येत नव्हती आणि पाण्याची सोय नव्हती. काही ठिकाणी नळ होते, पण ते जेमतेम असेच नळ होते फक्त, जे शोसाठीच नळ होते. तर पहिला मोर्चा असेल तर माझा हांडा मोर्चा. जवळजवळ आम्ही 3,000-3,500 महिला, जेंट्स, पुरुष सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो. अगोदर आम्ही आयुक्तांना पत्र दिलं त्यावेळेस, तर प्रश्न काय पाण्याचं सुटण्यात नाही गेला. मग त्याच्यानंतर आम्हाला आंदोलनाच्या शिवाय पर्यायच नव्हता दुसरा. इथून सगळ्या महिला म्हणजे डोक्यावरती हंडा घेऊन आयुक्तांच्या दालनामध्ये हांडा मोर्चा आम्ही केला होता. त्याच्यापुढं जेमतेम पाण्याचा प्रश्न सुटण्यात गेला. तो मोर्चा कसा झाला होता म्हणजे तिथे तेव्हा ते वातावरण कसं तयार झालं होतं? वातावरण खूप म्हणजे सगळं प्रशासनाला धारेवर धरण्यासारखंच वातावरण होतं ते. मॅडम, आता हे हंडा एक वेळेस आपण समजू शकतो किंवा मुख मोर्चा समजू शकतो. तुम्ही घोडा मोर्चा काढला होता? हो.
त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. मुद्दा म्हणजे तो पण रस्त्याचा महत्त्वाचा मुद्दा होता गजराज फॅक्टरीचा. त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळा पत्र दिले, ते पत्रव्यवहार झाले आमचे, पण तो सोडण्यात नाही गेला. पण डिसिजन असं घ्यावं लागलं की आम्हाला मोर्चा, आणि विशेष म्हणजे नागरिकांचं खूप म्हणणं होतं की आपण सर्व एकत्र जाऊन काहीतरी डिसिजन घेतल्या तर आपला प्रश्न सुटला प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही तो हो. निर्णय घेतला. निर्णय केला. मग त्याच्यानंतर आम्ही घोडा मोर्चा वगैरे, आम्ही जवळजवळ 3-4 दिवस मुक्कामी तिथं याच्यामध्येच होतो, पालिकेमध्ये. स्वयंपाक वगैरे आमचं सगळं तिथं, आम्ही चुलच मांडली होती. तिथून पुढे आमचा कसा तरी प्रश्न सुटण्यात गेला. तुम्ही महानगरपालिकेमध्ये हंडे घेऊन जाता, घोडे घेऊन जाता, तुम्ही महानगरपालिकेमध्ये स्वयंपाक करता, म्हणजे तुमच्या डोक्यात नेमकं काय चालू असतं? म्हणजे निर्णय एकदा घेऊनच टाकायचा का? हो. तुम्ही पत्रव्यवहार करतच नाही? करतो ना पत्रव्यवहार तर केले ते ना अगोदर, त्याच्यामुळे ते प्रश्न सुटला नाही ना गेला. मग त्याच्यामुळं मोर्चा काढावा लागला. हा जो तुमचा प्रभाग क्रमांक 1 आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की ढवण वस्ती, हे तुमचं कुटुंब आहे का? हो, कुटुंब आहे माझं. त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. कारण की असं असतं नाही का, की एक प्रत्येकाचं एक वॉर्डमध्ये एक एरिया असतो, आपण जसं म्हणतो की तो एक ठरलेला असतो. त्या सगळ्या जनतेसोबत नाही का आपण एकमेकांसोबत आपुलकीने राहत असतो. तर हे ढवण वस्ती जी आहे त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. हे ढवण वस्ती म्हणजे याच्यामध्ये नेतृत्व करणारं कोण नव्हतं. पण ढवण महाराजला जेव्हा ते थोडंसं घराच्या बाहेर पडले, म्हणजे कामातून थोडंसं त्यांना असा विचार आला की म्हणजे इथल्या लोकांचं खूप म्हणजे कोणापुढं प्रश्न मांडायचे एक विचार होता, त्यांचा प्रश्न होता. नेतृत्व म्हणून ढवण महाराजांकडे ते पाहिजे. आणि ढवण महाराज एकदम म्हणजे घरातल्या याच्याने त्यांचं कुटुंब म्हणजे सगळं इथं एका विचाराने काही करायचं असेल, कोणाचा कार्यक्रम असेल तर महिना सगळं एकत्र, आणि त्याच्यामुळे ढवण साहेबांपुढं सगळे प्रश्न इथले नागरिक मांडायचे. एक कुटुंबच होतं आमचं सर्व एक. महाराजांनी खूप शून्यातनं सगळं सुरू केलं होतं. हो, म्हणजे महाराजांनी ज्या काही गोष्टी केल्या ते खूप शून्यातनं होत्या. शून्यातून होते. आणि खूप जणांना महाराजांबद्दल एक कुतूहल आहे, त्यांच्याबद्दल ऐकून घेण्याचं, त्यांच्याबद्दल समजून घेण्याचं. तर तुम्ही आम्हाला सांगाल महाराजांबद्दल त्यांच्या काही आठवणी? महाराजांच्या आठवणी म्हणजे मी गेले तरी त्यांच्या आठवणी न पुसण्यासारख्या आहेत. महाराजांचं म्हणजे घरात आम्हाला सगळे त्यांचे बंधू असतील, आम्ही असेल, माझ्या जाऊबाई असतील, सगळ्यांना सांगणं होतं, मी काही करेन घरामध्ये हे कधीच तुम्ही विचार करायचा नाही. मी तुमचा नाही, मी आज माझ्या वाड्यातील लोकांचा आहे. मी आहे, माझं शरीर माझं त्यांच्यासाठीच आहे म्हणून. मी जेव्हा तो घरात माझं पाऊल टाकल तेव्हा मी तुमचा, एवढे विचार महाराजांचे होते. आणि त्यांच्या विचारानेच आज म्हणजे सर्व परिसरातील लोक असतील ना, आजही मी ज्या एरियात जाईन त्या घरात जाईन, महाराजांच्या नावाशिवाय काहीच नाही. आणि मला जे ओळखलं जातं ते महाराजांच्या नावानेच ओळखलं जातं. आणखी अशा कुठल्या समस्या आहे मॅडम, तुम्हाला असं वाटतं की मी आल्यानंतर मला पहिले समस्या मला सोडवायची आहे? सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे महिलांना व्यवसाय कसल्या पद्धतीने आणि कुठून व्यवसाय त्यांना चालू करून द्यायचा, याला मी सगळ्यात जास्त प्राधान्य देते. म्हणजे तुम्ही महिलांना आज स्वावलंबी बनवणार. अनेक घरांमध्ये महिलांना व्यवसाय नाहीत, आणि काही एकल महिला आहेत, त्यांचं म्हणजे मुलांचा आयुष्य त्यांच्या याच्यावरतीच राहतं. तर त्या महिलांना व्यवसाय आम्ही सुजयदादांच्या मार्फत, आमदार साहेबांच्या मार्फत व्यवसाय चालू करून देऊ शकतात मी त्यांना. तुमचा ह्या निवडणुकीचा संकल्प आहे हा, की तुम्हाला महिलांसाठी काहीतरी करायचंय. हो. कोविडचा काळ होता. कोविडचा काळ तसा खूप अवघड होता, किंवा तुमच्याकडे पद सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही सगळं सहकुटुंब तुम्ही सगळे काम करत होता. हो. भीती वाटत नव्हती की घरातले म्हणजे महाराज म्हणा किंवा असे तुम्ही जेव्हा बाहेर जात होतात, अशी भीती वाटत नव्हती की आपल्या घरातले कोणाला झालं तर, कारण की आपण बाहेर जातोय? साहजिक भीती वाटणार नाही असं थोडं, भीती वाटायची, पण आपल्याशिवाय आधार नाही लोकांना कोणला. मग त्याच्यामुळं भीती बाजूला ठेवून त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहावंच लागायचं. आणि तेव्हाच्या लोकांच्या प्रतिक्रिया सांगा ना मला. कोविडच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही काही काम केलं तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती? तुम्ही नसतं तर आम्ही काय केलं असतं, म्हणजे त्यांचं वाक्य होतं, आज आम्ही घरामध्ये तुमच्यामुळं काही ना काही खातोय, थोडंफार का होईना, पण तुम्ही नसतं तर आम्ही काय खाल्लं असतं. असं लोक बोलले तुम्हाला? हो. असे कुठले पर्टिक्युलर लोक आहेत की त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता की आज त्यांच्या घरामध्ये असं काहीतरी झालेलं होतं आणि ती मदत पोहोचवली, असा कुठला प्रसंग आहे का? पहिल्या जुन्या काळामध्ये
जे महिलांवर म्हणजे काही सासवा असतील, काही घरातले कुटुंब असतील ना, सासरवासाचा म्हणजे हे प्रयत्न करायचे, छळण्याचं एक म्हणजे एक प्रकार. अनेक सुनू अशा म्हणजे माहेरी निघून गेलेल्या त्या आणि त्यांचे घरचे येऊन म्हणजे त्यांचं काही लग्नात वगैरे आता ते भांडे वगैरे देण्याचा प्रयत्न असायचा ना, ते घेऊन जाण्याचं पण त्यांचा महाराजांनी आणि मी त्यांचा संसार सुरळीत लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. जे लोक सोडचिठ्ठी घेण्यापर्यंत आलेले ते ना, तर त्यांना ते सोडचिठ्ठीपासून आम्ही माघार घ्यायला लावली डिवोर्स. आणि हो डिवोर्स. आणि त्यांचे आता सध्या कुटुंब म्हणजे त्यांना आता सध्या जावई पण आलेले आहेत, सुना पण आलेले आहेत. एवढे जास्त तुम्ही म्हणजे सामाजिक कार्यामध्ये होतात की लोकांचे जर घटस्फोट होत असतील तर ते सुद्धा तुम्ही थांबवलेली आहे. हो, थांबवलेली. बरेच प्रसंग आहेत ते, की त्यांना आमचे आत्ता सध्या म्हणजे ते आता नाव घेतात त्या बायका पण काही काही आमच्या, की तुमच्यामुळे आमचे संसार झालेत आणि तुम्ही आम्हाला मार्गी लावलं. महिला नगरसेवक असण्याचे फायदे काय? म्हणजे कुठली एक महिला जर नगरसेवक असेल तर तिचा जनतेला किंवा महिलांसाठी असं कुठला एक हे होऊ शकतो, एक फायदा म्हणा किंवा एक चांगल्या पद्धतीने उपयोग कसा होऊ शकतो? पालिकेमध्ये जर गेलं ना, जेंट्स नगरसेवक असले ना, अधिकारी लोक त्यांना सुद्धा हे करतात. पण लेडीजने जे प्रश्न मांडले ना, लेडीजले त्यांना सोडावाच लागतं प्रश्न. जे लेडीज नगरसेवक जे प्रश्न घेऊन गेले ना, म्हणजे जे जेंट्सला जे उत्तर देतात ना ते आपण करू वगैरे, पण लेडीजला त्यांना ते नाही करावं लागत. म्हणजे ते प्रश्न लगेच सोडवले जातात ते प्रश्न. म्हणजे लेडीज खंबीरपणे ते मांडतात आणि एक त्यांना पण एक असं वाटत असेल ना, आता महिला आहे महिला तर हा प्रश्न सोडवाच लागला नाही तर पुन्हा पुन्हा येत राहतील. महिला एक असते म्हणजे वाघिणी टाईप महिला असते आणि त्याच्यामुळे त्यांना महिला कुठल्या थरापर्यंत जाईल ना, त्याच्यामुळं अधिकारी लोकही सुद्धा लगेच प्रश्न सोडवतात. आणि मॅम तुम्ही तुमची पद्धत कशी आहे बरं काम करून घेण्याची? आता इथून मागं तर महाराज माझ्या सोबतच होते. मी एकटी म्हणून असं कधी प्रश्न घेऊन नाही गेले. आम्ही दोघं सोबतच जायचो आणि महाराज माझ्यापाशी बसलेले असायचे. पण जो प्रश्न मी पत्रव्यवहार करेन, जे प्रश्न मांडतील ते माझे आतापर्यंत तरी म्हणजे 70% मार्गी लागत गेलेले. आणि आता पुढे तुम्ही कसं कराल निवडून आल्यानंतर? माझी जनता माझ्यासोबत आहे. कारण की आधी महाराजांचा तुम्हाला एक पाठिंबा होता किंवा महाराज तुमचे सोबती होते. हम्म. आज महाराज तुमच्यात नाही आहेत. हम्म. तर जनतेला पण हा प्रश्न पडू शकतो ना की आता महाराज नाही आहेत तर ताई आमचं काम करतील का? तर त्या अशा नागरिकांना तुम्ही काय सांगाल? मी नागरिकांना सांगा, जसं महाराजांनी त्यांचं कार्य चालू होतं ना, ज्या प्रकारे महाराज प्रश्न सोडायचे ना, त्यांचेच आशीर्वाद घेऊन आणि त्यांचंच मार्गदर्शन घेऊन मी पुढं तुमचे प्रश्न सोडवणार. जनतेला आता सध्या सांगते आणि जनता पण म्हणती ताई महाराजांची शिकवण आहे तुम्हाला आणि महाराजांचे आशीर्वाद आहे. महाराजांचे खूप काही तुम्हाला शिकवून गेलेत महाराज. नक्की 100% तुम्ही आमचे समस्या मार्गी लावता. असा विश्वास जनता ठेवते तुमच्यावर. हो, आहे विश्वास. बोलतात. आता हे जे इलेक्शन आहे ह्यामध्ये कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं तुम्हाला वैयक्तिक आता? कारण की हा 5 आणि 2 म्हणजे 7 वर्षांचा खूप मोठा कालखंड आहे. तर ह्यानंतर तुम्ही कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागतं तुम्हाला निवडून येण्यासाठी? आता सध्या तरी नाही म्हणतात ताई तुम्ही आमच्यासाठी पाऊल टाकताय तेच आम्हाला खूप मोठं आहे. प्रश्न तर आमचे तर तुम्ही सोडवतात, पण आमच्यासाठी तुम्ही उभं राहता तेच खूप महत्वाचं आहे आम्हाला. म्हणजे असं म्हणता येईल का की शारदाताई या जनतेच्या मनातील नगरसेवक आहेत हो. आणि तुमची पुढची ध्येय धोरणं काय राहतील निवडून आल्यानंतर? आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सुजयदादा असतील, शहराचे आमदार संग्रामभाई जगताप असतील, यांच्या मार्फत 1 नंबर वाडा हा सुंदर आणि स्वच्छ करण्याचं माझं स्वप्न आहे आणि महाराजांचं पण स्वप्न होतं. हे नक्कीच मी कटिबद्ध आणि नक्कीच पार पाडण्याचं. आणि दुसरी एक सांगितलं तुम्ही महिलांसाठी तुम्हाला काम करायचं हो. ते खूप मोठं. आणि सुरक्षिततेसाठी काय केलं पाहिजे बरं महिलांच्या? तुम्हाला काय वाटतं एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? महिला म्हणून मला तरी वाटतं महिलांनी जर आपण ठरवलं ना, आपण खंबीरपणे उभं राहायचंय. जर समोर जर 4 शब्द बोलत असेल ना, समोर जर 4 जण उभा असतील ना, ते बोलत असतील एकटी महिला आपण त्यांना उत्तर देऊ शकते आणि दिलंच पाहिजे महिलांनी. तुमच्या वार्डातील कुठल्याही महिलेला जर काही अडचण आली तर तुम्ही त्या प्रसंगाला कसं सामोरे जाल? मी एक महिला नगरसेविका नाही, पण एक महिला सक्षमीकरण म्हणून आणि एक महिला
महिलेला महिलेने आधार दिला पाहिजे, यासाठी मी उभा राहणार आहे. महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे. हो, झालं पाहिजे. महिलांच्या बाबतीत असं का होतं बरं आपल्या इकडे? आजही आपल्याला त्या गोष्टींवर चर्चा करावी लागते. म्हणजे महिलांचं नेमकं कुठे चुकतं किंवा पुरुषांचं कुठे चुकतं किंवा सामाजिक जी जाणीव आहे किंवा समाजामध्ये अशी कुठली गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टींवर चर्चा करावी लागते? पुरुषांचं पण नाही चुकत. मी तर म्हणा महिलांचंच चुकतं, की महिलांनी जे डिसिजन घेतलं ना, आपण बाहेर पडलंच पाहिजे. आपण एक जनतेचं काहीतरी देणं आहे. आणि एक महिला म्हणजे एक आई होऊ शकते, कोणाची तरी बायको होऊ शकते, कोणाची तरी बहीण असते, आणि एवढं करू शकते महिला आणि संसार सांभाळू शकते. तर आपण स्वतःच्यासाठी का नाही काही करू शकत? महिलांनी याचा विचार केला पाहिजे आणि याच्यामुळेच महिलांनी खंबीर राहिलं पाहिजे. महिलाला सपोज आपण कुठली छोटीशी गोष्ट दिली तरी ती म्हणजे आपण म्हणतो की पीठ दिला तर ती चपाती बनवू शकते, हो, एक बाळाला जन्म देऊ शकते, ती कुठली गोष्ट करू शकते. करू शकते. तुम्हाला आव्हानं कुठली वाटली आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्हाला कुठली गोष्टी असं आव्हानात्मक वाटतात? काय तर प्रभागामध्ये लोकांचं समस्या काय असते? लाईट, रस्ते आणि पाण्याचं सर्वात महत्वाचं. ओके. घरामध्ये पाणी असेल तर आपण सर्व काय करू शकतो. तुमच्याबद्दल एक क्युरियोसिटी आहे की तपोवन रोड जो नगर मधला म्हणजे इंद्रायणीपासून सुरू होतो तो रोड आतमध्ये आपण जो रस्ता तो तपोवन रोडचं जेव्हा तो रोड व्हावा यासाठी जेव्हा तुम्ही आंदोलनं केली होती तर ह्या तपोवन रस्त्यासाठी तुमच्यावर केसेस झाले होते, हो, त्याबद्दल आम्हाला सांगा आणि तो पूर्ण प्रसंग आम्हाला सांगा. तपोवन रस्त्याचा आम्ही बरेच वेळा अगोदर पत्रव्यवहार केले आयुक्त साहेबांना. पण तपोवन रस्ता हा माझा इंद्रायणीपासून तर कॉटेज कॉर्नरपर्यंत हा तपोवन रस्ता. त्याच्यासाठी अमाऊंट खूप जास्त लागत होती. तर महानगरपालिका ते करायला तयार नव्हती. पण असा विचार केला ना इथल्या नागरिकांनी, स्थानिक नागरिक असतील, सर्व परिसरापासून इंद्रायणीपासून तर कॉटेज कॉर्नरपर्यंत, की आपण काहीतरी केल्याशिवाय हा तपोवन रस्ता होणार नाही. मग त्याच्यानंतर आम्ही घोडा मोर्चा काढण्याचं डिसिजन घेतलं, आंदोलन करण्याचे. त्याच्यामध्ये 5,000 हजार पब्लिक होतं आणि तो घोडा मोर्चा आम्ही महानगरपालिकेला नेला. त्याच्यामध्ये एक पण महाराजांनी असं केलं, ते पोतराज वगैरे असतात ना, ते रस्त्याने चाललेले होते. मग ते आसूड मोर्चा म्हणून एक पण त्याच्यामध्ये सामील होता. तो मोर्चा एवढा गाजला गेला होता ना, तर दिल्लीपर्यंत तो मोर्चामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्र्यापर्यंत हे आंदोलनाची माहिती गेली होती. मग त्यावेळेस कुठंतरी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचे पण मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांचे मी आभार मानते की हा निधी त्यांनी संग्रामभाई जगताप असतील त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांनी ग्रामसडक योजनेमध्ये हा तो पण रस्ता मार्गी लागला आंदोलनाच्या नंतर. आणि त्याच्यामध्ये खूप केसेस वगैरे महाराजांवर पण झालत्या, माझ्यावर जाते, आणि त्या केसेस आतापर्यंत चालू होत्या. तर ते आता 3 ते 4 महिने झाले त्यावेळेस नील झाले ते. पण रस्ता चांगला झाला. हो, रस्ता झाला पण महाराज जायला नाहीत त्याच्यावर. तर मॅडम आज जर महाराज असते तर आजची काय परिस्थिती असते? तुम्हाला एवढी धावपळ किंवा काय असतं ते एकदा सांगा आम्हाला. महाराज असते तर अनेक काही प्रश्न वेगळेच होते, वातावरणच वेगळं असतं. म्हणजे आता सकाळीच एका ठिकाणी मी प्रचारासाठी गेले, ते म्हणजे महाराज असते तर ताई तुम्हाला एकटीला आमच्यापर्यंत यावं नसतं लागलं, महाराज तुमच्या सोबत असते. म्हणजे सकाळीच तो प्रश्न उपलब्ध झाला. हे तुमचं पहिलं इलेक्शन आहे जे तुम्ही महाराजांशिवाय लढताय. हो, इथं मागं ते सोबत होते. आता पहिलेच टर्म माझी आहे. आज प्रभाग क्रमांक 1 मधनं तुम्ही लढताय, महाराजांशिवाय तुम्ही लढताय, तर एक तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमच्या डोक्यात असं आहे का की त्यांची स्वप्न मला पूर्ण करायची आहे, त्यांनी जी स्वप्न वार्डाबद्दलची किंवा जवळपासच्या समाजाबद्दलची त्यांनी जो विचार केला होता त्यांनी तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे किंवा तुम्हाला समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे असं तुम्हाला वाटतं का की मला महाराजांसाठी काहीतरी करायचंय? महाराजांचे स्वप्न आपण पुढं पाऊल टाकल्यानंतर आणि पद असल्यानंतर फरकच पडतो. विकास कामं व्हायलाही आणि पद नसेल तर थोडंसं स्वप्नांना हेच होतं. महाराजांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आता पुन्हा लढताय. हो, आणि महाराजांनी जे ताकद लावली ना त्याचप्रमाणे आम्ही सर्व ताकद लावून जे प्रश्न असतील नागरिकांचे
जसे महाराज त्या विचाराने प्रश्न सोडवत होते ना, त्याच विचाराने आम्ही प्रश्न सोडवणार. आम्हाला एक विशेष काय वाटतं की आता आम्ही खूप वेगवेगळ्या मान्यवरांचे पॉडकास्ट घेत असतो किंवा आम्ही खूप जणांना भेटत असतो, पण खूप कमी लोक असे आहेत ते आज आपल्यात नाही, पण तरी सुद्धा आज त्यांच्याबद्दल चर्चा केली जाते, ती पण सकारात्मक, आदरपूर्वक. आणि आज तुम्ही जे काही करताय, आज तुम्ही त्यांना डोळ्यापुढे ठेवून करताय. तुमच्यासोबत संभाषण करतानाच आम्हाला जाणून दे की महाराज हे व्यक्तिमत्व काय असेल, त्यांचे विचार समाजाबद्दलचे आणि त्यांची समाजाबद्दलचे असलेली आपुलकी, प्रेम, त्या अनुषंगाने तुम्ही काम करताय. म्हणजे त्यावरूनच कळते की महाराज हे व्यक्तिमत्व काय होतं, महाराजांनी कशा पद्धतीने सगळ्यांसोबत एकोपा ठेवला. आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे आज महाराजांच्याच पावलावर पाऊल ठेवून मॅडम तुम्ही आणि तुमची जवळपासची सगळी लोक प्रभाग क्रमांक 1 साठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतायत. हो. तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं? जनतेने मला एक मी नगरसेविका म्हणून नाही, पण मी एक कर्तृत्ववान महिला म्हणून माझ्याकडं जनतेने पाहावं. मी एक नगरसेविका म्हणून असं माझ्याकडे कधीच महिलांनी बघू नये, म्हणून मला महिलांनी निवडून द्यावे. आणि मी महिलांचे 100% म्हणजे प्रश्न सोडवणार. पुरुषांना म्हटलं गेलं ना, पुरुषांना कोणत्याच गोष्टीला सामोरं जावं नाही लागत. महिलांना आज भाजी आणायचं म्हटलं तर ते महिलाला रस्त्यावरती उतरावं लागतं. आज दळण आणायचं म्हटलं तरी महिलांना रस्त्यावरती उतरावं लागतं. पाण्याचा हंडा भरायचा म्हटलं तरी महिलांना घराच्या बाहेर जावंच लागतं, म्हणून महिलांसाठी मी प्राधान्य देते, महिलांनाच. आज मला कळलं की महिला आरक्षण का असतं. ओके. कारण की महिलांचे प्रश्न समजवण्यासाठी महिला प्रतिनिधी पण असली पाहिजे. हो. आणि तुमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल किंवा त्यांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल. प्रभाग क्रमांक 1 मधील तुम्ही 2 वेळा नगरसेविका होता, तर त्या काळातील तुम्ही तुमची कामं सांगू शकाल का आम्हाला? तुम्ही कुठल्या प्रकारची कामं केली होती? ह्या उपनगरामध्ये पाहिलं ना, नव्याने डेव्हलप आहे सर्व, तर कामं सुद्धा नव्यानेच आहेत. आज एक कॉलनी झाली म्हणजे तिथं नव्याने रस्ता आलाच आहे, त्याला आम्ही प्राधान्य दिलं. ते रस्ता करण्याचं, सोडवण्याचं. त्याच्यामध्ये लाईट आहेच, ड्रेनेज आहे आणि पाण्याचे प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेले आहेत. आणि 100% ते प्रश्न सोडवले आम्ही. काही ठिकाणी मंदिरं असतील, काही ठिकाणी ओपन पेस आहे, काही ठिकाणी सप्त्याचे कार्यक्रम असतील, तर त्यामध्ये आम्ही सहभागी असतो. म्हणजे तुम्ही इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही असायचा? हो. आणि माझ्या ह्या एरियामध्ये तर परिसरामध्ये गणपती म्हणजे गणपतीचे कार्यक्रम आम्ही स्वतःही आमचं गणपतीचं मंडळ असतं. जवळपास आमचा 20-25 वर्षापासून आम्ही गणपती आमचं हे असतं. इतक्या मोठ्या प्रमाणात इथं कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळे मुलांसाठी सामाजिक काही खेळाचे कार्यक्रम असतील. आमच्या अहिल्यादेवी विचार मंचचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष. खूप चांगलं आहे. मुळात मला आता आपण बऱ्यापैकी जेव्हा कुणालाही विचारतो किंवा कुठल्याही उमेदवाराला आपण विचारतो, तेव्हा त्यांचे 2-3च असतात नाही का, की मी हे करणार, ते करणार. म्हणजे रस्ता, पाणी हे. पण त्याच्या बियॉन्ड जाऊन, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही महिलांना म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिलांसाठी काहीतरी रोजगार निर्मिती करण्याचा तुमचा प्रयत्न असला आणि तुम्ही करता पण आहे. म्हणजे जसं तुम्ही गिरणी दिलीत किंवा शेवया बनवण्यासाठीच्या मशिनरीज तुम्ही दिल्या. होपफुली तुम्ही निवडून यावत आणि महिलांसाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करावं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम.